याच्यावर पिढीचा उद्धार होतो असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता हे माहिती असल्यामुळे आता तो असा पुत्र निर्माण व्हायचा झाला तर आणि हे अरिष्ट टाळायचं असलं तर त्या उपाध्यायांच्या संमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघं पती पत्नी गाणगापूरला गेले आणि तिथं दत्त महाराजांची त्यांनी सेवा केली. गुरुचरित्राचं पारायण, प्रदक्षिणा या सगळ्या गोष्टी त्यांनी चालू केल्या. हे किती काळ तिथं होतं ते इतिहासाला माहिती नाही, परंतु बराच काळ असावे. पण एक दिवशी मात्र त्यांचं भाग्य उजाडलं असं म्हणायला काही हरकत नाही. साक्षात दत्तात्रेयांनी त्या ठिकाणी प्रकट झाले ब्राह्मणाच्या रूपाने आणि त्यांनी या म्हणजे आपल्या चरित्रनायकाच्या वडिलांना एक श्रीफळ दिलं आणि सांगितलं की हे भक्षण कर, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला पुत्र होईल. त्याप्रमाणे ते परत आले आणि परत आल्यानंतर मात्र त्या कमळाबाईंना अतिशय चांगली लक्षणं दिसायला लागली. मी आपण म्हणतो ना, सत्पुरुष एखादा जन्माचं यायचं असेल तर शुभशकून होतात, तसे शुभशकून पण व्हायला लागले. त्यांना गर्भधारणा झाली आणि त्यानंतर साधारणपणे दत्त जयंतीच्या सुमाराला त्यांचा आपल्या चरित्रनायकाचा जन्म झाला. आता तो जन्म चिंचणी नावाच्या एक गावी झालेला आहे, कारण ते त्यांचं आजोळ होतं त्या ठिकाणी आणि नेमकं हे आजोळ गाणगापुरापासून अगदी जवळ होतं, तसं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ज्या वेळेला तिकडं दत्त जन्म चालू होता त्यावेळेला आपले चरित्रनायक हे श्रीधर जन्माला आले. त्यांचं त्या ठिकाणी श्रीधर असं नाव ठेवलं गेलं आणि त्यानंतर ते लहानाचं मोठं व्हायला लागलं. तर हे सगळं हैदराबादला आले सगळे, म्हणजे बाळंतपणानंतर त्या परत हैदराबादला आल्या आणि त्या ठिकाणी त्यांची उपजीविका त्यावेळेस सुरू झाली. आता ह्या श्रीधर लहानपणापासून परम मेधावी होता, म्हणजे एक वेळा ऐकलं की त्याचं पाठ होत असे. त्याच्याबरोबर त्याला परमार्थाची खूप आवड होती. पण एक दुर्दैव आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, सत्पुरुषांच्या जीवनामध्ये पण काही विचित्र घटना घडतात. तसंच तिसऱ्या वर्षी या श्रीधराला देवीची लागण झाली. त्या काळामध्ये देवीमध्ये आता देवीचं समूळ उच्चाटन झालं आहे आपल्याला माहिती आहे, पण त्या काळामध्ये एवढं सोपं नव्हतं. तर सुदैवाने श्रीधर वाचला, परंतु ते व्रण मात्र ते शेवटपर्यंत, देवीचे व्रण असं आपण गमतीने टोक्याचं पातेल असं म्हणायचं त्यावेळेला, तर ते व्रण मात्र त्यांच्या चेहऱ्यावर शिल्लक राहिले आणि विवेकवर्धिनी नावाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये त्यांना घातलं बालवाडी म्हणा काय म्हणा. त्या ठिकाणी तो व्हायला लागला. साधारण 8 वर्षाचे झाल्यानं आता मुलाची मुंज करायला पाहिजे. तर आता त्या मुलाने मुंजी बघितल्या होत्या, त्या थाटामाटात करत असत त्या काळात मुंजी. आता जेमतेम 4 लोक बोलून करतात, कधी कधी घरातच करतात, हे आता सोडून द्या. पण त्या काळामध्ये मुंजी या थाटामाटात होत असत. ते बोलता बोलता त्यांच्या आई म्हणाल्या श्रीधरला की तू परीक्षेत पहिला आलास तर तुझी पण म्हणजे थाटामाटाने करी. आता परीक्षेत पहिला येणं तर अशक्यच होतं त्यांच्या दृष्टीने, कारण या देवीच्या आजारपणामधून ते बाहेर आले होते. त्यामुळे तेवढं काय त्यांचं म्हणजे वर्गामध्ये हजेरी बिजेरी हे काय होत नव्हतं. पण आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी, की हे सांगितलं होतं कोणी? आईने सांगितलं होतं. आणि तिने आईने काय सांगितलं? ते म्हणाले की नाही मग कसं होणार मग? तर आईने सांगितलं तू रामनामाचा जप कर, राम तुझं काम करेल. 2 गोष्टी घडल्या बघा. एक आईने सांगितलं आणि दुसरं रामनामाचं जप कर, तुझं काम होईल म्हणून. आता त्यांनी लहान मुलांचा चटकन विश्वास बसतो. त्याने ते करायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट घडली की ज्या गोष्टीचा त्याने अभ्याससुद्धा केलेला नव्हता फारसा, कारण आजारपणामुळे त्या ठिकाणी परीक्षा झाली. परीक्षेत हा मुलगा पहिला आला. म्हणजे अभ्यास न करता, म्हणजे असं बोलणं चांगलं नाही, पण अभ्यास न करता सुद्धा पहिला आला. त्याची कारणं 2 मी तुम्हाला सांगतो. एक, आणि तेव्हापासून राम नावावर त्यांची दृढ श्रद्धा बसली. थोडंसं मी औद्धत्य या ठिकाणी पत्करतो, कारण मला आईचं महत्त्व सांगायचं आहे. माझ्या लहानपणीचा अनुभव सांगतो त्या ठिकाणी. मी लहानपणी मॉडर्न हायस्कूलसमोर राहत होतो. आमचा एक बंगला होता, आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. संध्याकाळी मी साधारण 8-10 वर्षाचा असेल जास्तीत जास्त. संध्याकाळी खेळून मग वरती जायचं म्हटलं तर जिन्यात अंधार असायचा. मी लहान मुलगा होतो, मला भीती वाटायची. तर मग मी आईला हाक मारायचो, तर आई वरती कामात गुंतलेली असायची, ती यायची. मग 1-2-4 वेळा असं झाल्यानंतर आई म्हणाली अरे सारखा हाका का मारतो मला? मी म्हणलं आई मला अंधाराची भीती वाटते. आईने सांगितलं की तू भीमरूपी स्तोत्र म्हणत जा, तुझी भीती जाईल. सांगितलं कोणी? आईने. काय सांगितलं? भीमरूपी स्तोत्र म्हणत जा. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी भीमरूपी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि नंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून माझी जी भीती गेली, आज तागायत मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही. हे मी तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणून सांगत नाही, परंतु आईचा शब्द आणि एखाद्या आपण म्हणा स्तोत्र म्हणा किंवा एक नाम म्हणा, याच्यावर दृढ विश्वास का? कारण आईने सांगितलं म्हणून. तर ज्याचा परिणाम आजही होऊ शकतो. एक तुम्हाला गंमत सांगतो. काही महिन्यांपूर्वी माणगावला गेलो होतो मी. तिथं गुरुचरित्र वाचायला बसलो होतो. आता कोकण भाग म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
ते नेमकं ते मी असं वाचायला बसलो होतं, तिथं एक साप निघाला. साप निघाल्यावर पळापळ सुरू झाली. तर मी फक्त त्याच्याकडे बघितलं, तो आपल्या मार्गाने निघून गेला त्या ठिकाणी. तर लोक माझ्याकडे बघायला लागले, अहो तो साप आला तुम्ही उठला नाही. म्हटलं दत्त महाराज आहेत ना समोर, म्हटलं कशाला पाहिजे. दुसरा जिवंत साप होता. आणि दुसरं एक आणखीन म्हणजे याच्यापेक्षा भारी अनुभव आहे की मी गाणगापूरला पारायणाला बसलो होतो. आता गाणगापूरला पिशाचे बाधित लोक येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नेमकं माझं पारायण चालू असताना एक कन्नड कोणती मुलगी असावी, काळी भिन्न, जवळजवळ 5.5 फूट उंचीची अशी धट्टी कट्टी मुलगी होती. आणि ते म्हणजे एखादी स्त्री किती कुरूप असावी त्याचं उदाहरण म्हणून तेवढी ती कुरूप होती. आणि तिला ती पिशाची बाधा होती म्हणून तिचे घरचे लोक त्यांनी आणून मारले, त्या ठिकाणी तिला बसवत होते. आणि तिने काही दंगा करू नये म्हणून तिला साखळदंडाने असं त्या खांबाला बांधून ठेवत होते. ते मी पहिल्या दिवशी बघितलं, मला जरा वाईट वाटलं. नाही म्हटलं काय भूक कोणाच्या वाट्यात येत असेल. असं 2-3 दिवस झाल्यानंतर काय झालं, ते म्हणजे आरतीच्या वेळेला तिला सोडायचे त्या ठिकाणी, आरतीच्या वेळेला ती घुमायची वगैरे सगळं करायची. तर कदाचित ते परत साखळीने बांधताना ते लॉक नीट लागलं नसेल कदाचित, आणि ते घरचे लोक काय कुठंतरी गेले असेल. तर थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की ते लॉक बी काय नाही आहे, तिने हात सोडले. आणि नाचत नाचत इकडं बघितलं तर मी आपल्या कोपऱ्यात वाचत बसलो होतो गुरुचरित्र. ती नाचत नाचत हातवारी करत करत माझ्याकडे 11 हाकर यायला लागली. मी फक्त एकदा तिच्याकडे बघितलं, म्हटलं आपण पारायण चालू होतं. आणि एक जोरात अशी असं झडप घालावी अशी झडप घातल्यासारखी केली आणि नेमकं माझ्या पोथीसमोर तिने असं लोटांगण घातलं. आता तो आविर्भाव जो होता त्या आविर्भावात मी पळून गेलो असतो तर दत्त महाराज म्हटले हा या लायकीचं नाही, पारायण करण्याच्या लायकीचं नाही. परंतु गोमाने सांगितलं की आईवरचा विश्वास आणि स्तोत्रावरची श्रद्धा ही किती काम करते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतो. तर तशा तऱ्हेचं त्या ठिकाणी त्याला देगलूरला मठ होता एक रामदास स्वामी महाराजांचा, त्या ठिकाणी जप ध्यानधारणा. आणि या काळामध्ये त्यांच्या आईने त्यांच्याकडून सगळ्या धार्मिक ग्रंथांचं वाचन करून घेतलं. आणि हा वाचन केल्यानंतर त्यांच्या वडिलांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. थोरला भाऊ त्र्यंबक म्हणून जो होता तो नोकरी करून घर चालवायला लागला. आणि त्यानंतर गोदावरी नावाची एक त्यांची बहीण होती, पण ती पण काही दिवसांनी गेली. आणि आईला लक्षात आलं आता आपला अंतकाळ जवळ आला आहे. मग त्यांनी जवळ श्रीधराला बोलवलं आणि त्याच्याकडून 8 वचनं घेतली. ती वचनं कुठली आता मी सांगत बसत नाही कारण खूप लांब आहे. एक म्हणजे ब्रह्मचारी राहायचं, सर्व स्त्रिया मातेसमान मानायच्या, आणि परमार्थिक काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आईने सांगितलं. गंमतीची गोष्ट बघा, प्रत्येक आईला वाटतं आपला वंश वाढावा, आपल्याला नातवंड पटवून बघायला मिळाले की जाताना ती म्हणायला काय हरकत नाही, तू काही काळजी घेऊ नको, मी गेल्यावर तू लग्न कर वगैरे, संसार वगैरे तुझा सुफळ संपूर्ण होऊ दे, माझे आशीर्वाद आहे. आईने असं काही म्हणलं नाही. आई म्हणाली तू आजन्म ब्रह्मचारी राहा, एक साधू हो, आणि उर्वरित तुझं सगळं जीवन हे परमार्थासाठी लाव. आई पण किती दिव्य होती ते म्हणायला काय हरकत नाही. ते त्यांनी वचन दिलं आणि त्यानंतर शिकण्यासाठी पुण्याला प्रयाण केलं. आपल्या सांगायला हरकत नाही, या जवळच इथं पुणे विद्यार्थीगृह आहे, म्हणजे त्या काळी अनाथ विद्यार्थीगृह असं म्हणायचे, त्या ठिकाणी ते शिकायला आले. सुदैवाने त्यांच्या वडिलांनी एक चांगली गोष्ट केली होती की त्यांच्या हयातीतच त्यांनी काही फिक्स्ड डिपॉझिट केली होती. त्या फिक्स्ड डिपॉझिटचं व्याज त्यांना मिळेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे तसं आर्थिक चणचण त्यांची त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे बऱ्याच वेळेला इतर मुलांना पण मदत करत असत त्या ठिकाणी. आणि एक दिवशी त्यांना असं सांगण्यात आलं की ते म्हणजे खानावळीत जेवत होते, तर त्या खानावळीतलं जेवण हे म्हणजे त्या काळात बरं का अपवित्र असतं वगैरे, ते कानावर आलं. मग त्या ठिकाणी काय केलं, दुसरा उपाय होता एक स्वतः घरी करण्याचा, त्याच्यात खूप वेळ गेला असता. की त्या काळात आणखी सर्वमान्य उपाय असा होता की माधुकरी मागण्याचा. त्याने माधुकरी मागायचं ठरवलं. पण तो ह्या सगळ्या पिरियडमध्ये त्याने संपूर्ण गीता कंठस्थ केली. आता गीतेचा द्या. आणि मग माधुकरी मागायला सुरुवात केली. आणि माधुकरी मागून परत येतो त्यांचे म्हणजे आता 2 अडीच गीतेचे सगळे 18च्या 18 अध्याय ते गोकुंपाठ म्हणजे म्हणून होत. अशा त्यांनी माधुकरी मागायला सुरुवात केली. आणि देश एवढं करू करता तर त्यांच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आला की त्यांचं हे सगळं वर्तन बघितल्यानंतर एक तिथे पळणिटकर गुरुजी म्हणून होते, ते त्यांच्याकडे आत्कृष्ट झाले की हा इतका सात्विक मुलगा आहे म्हणून त्या आत्कृष्ट झाल्या त्यांच्याकडे. दोघांचं एकमेकांची बोलणं चालू झालं. काही दिवसांनी ते पळणिटकर गुरुजींच्या तिथंच राहायला गेले. आता ह्या वेळेला श्रीधराच्या मनामध्ये, आता मुद्दा मी श्रीधर म्हणतो मुलगा म्हणून, श्रीधराच्या मनामध्ये जे परमार्थिक वाचन जे केलं होतं त्याच्यातून त्याच्या लक्षात येलं की आपण आता आत्मोद्धारासाठी काहीतरी करायला पाहिजे.
इंग्रजी 7वीमध्ये पोचले होते. म्हणजे साधारणपणे आपण 12वी म्हणायला हरकत नाही, आत्ताची 12वी म्हणायला हरकत नाही. 7वीपर्यंत पोचवत होते. ते त्यांच्या मनात आलं होतं की तपश्चर्या करायला पाहिजे. पळणिटकर गुरुजींना बोलवून दाखवलं. ते म्हणाले फारच चांगलं, काही हरकत नाही, तर तपश्चर्याला जा. कुठं जायचं, काय जायचं, कोण गुरु आहे? तेव्हा पळणिटकर गुरुजीच म्हणाले, कारण सगळ्या भावी गोष्टी जर का व्हायच्या असतात तर कशा एका ओळीने एक घडतात. पळणिटकर गुरुजी म्हणले, ते तू सज्जनगडावर तपश्चर्यासाठी जा. मग म्हणले तपश्चर्या जायचं तर तिथं काहीतरी तपश्चर्या करायची, म्हणजे जप अनुष्ठान काहीतरी करायला पाहिजे, त्याचे गुरुमंत्र घ्यायला पाहिजे. पळणिटकर गुरुजींनी तो पण प्रश्न सोडवला. ते म्हणाले, आता तू गुरुची वाट बघण्यापेक्षा मी तुला साधा उपाय सांगतो. तुला ज्यांना गुरु करायचं वाटतं त्यांच्या तसबीर त्या ठिकाणी समोर घे, त्या तसबिरीची पूजा कर आणि तुला जो पाहिजे असेल तो मंत्र हा त्यांच्याकडून मिळतोय असं म्हणून त्या तसबिरीला कान लाव आणि आपल्याला तो मंत्र मिळाला असं तू समज आणि आपण अनुग्रहित झालो असं समज आणि पुढचं काम तुझं होऊन जाईल. हा अजब उपाय त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. तो पण त्यांना पटला आणि जायचं ठरवलं. मग जाताना ते पळणिटकर गुरुजींना म्हणाले की माझ्या वडिलांची जे FD केलेले आहेत सगळे, तर ते आता मी तुमच्याकडे देऊन जातो, तुमच्या नावाने करतो, कुठल्या गरजू विद्यार्थ्यासाठी तुम्ही वापरा. पळणिटकर गुरुजी म्हणाले, तू जर का सर्वसंग परित्याग करून चालला असेल तर तुला याची काय पंचायत, काय जरूर नाही म्हणले, हे सगळं सोडायचं म्हणले. मग त्यांनी ते जे FDचे कागद होते ते अग्निनारायणाच्या स्वाधीन केले. आणि आता पुढचं काय म्हणलं, संकल्प काय, ते म्हणले माझ्या आईने जे संकल्प सांगितला आहे तो संकल्प त्यांनी लिहून काढला, 8 लिहून काढले आणि ते म्हणले मी असं करणार आहे. ते म्हणाले ठीक आहे संकल्प काय हरकत नाही, तर तू आता असं कर, हे कागद घेऊन फिरण्यापेक्षा हा पण संकल्प अग्निनारायणाच्या स्वाधीन कर. त्याने तो अग्निनारायणाच्या स्वाधीन केला. जे काय स्थावर जंगम सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या अग्निनारायणाच्या स्वाधीन केल्या आणि सांगितलं आता तुला जायला काय हरकत नाही. बघा, विचार बघा, मी गायडन्स कसा मिळतो त्या ठिकाणी. आणि ठिकाणी जायचं ठरवलं तर ते म्हणाले की आता इथून पुढं तुला कदाचित चांगलं मिष्टान्न जेवण मिळणार नाही. म्हणून पळणिटकर गुरुजीने एक दिवशी स्वतः हाताने स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढलं, मिष्टान्न भोजन दिलं. पण गुरुजींनी त्यांना सांगितलं तुला इथून मिळणार नाही, आजपासून 12 वर्ष मी सुद्धा मिष्टान्न भोजन करणार नाही. काय गुरु आणि काय शिष्य विचार करत आहेत. वास्तविकता ते तपश्चर्या गेल्यानंतर पळणिटकर गुरुजींचं त्यांच्या काय कमिटमेंट नव्हती, परंतु त्याला जर का गायडन्स द्यायचा असेल तर त्याच्याप्रमाणे आपण स्वतःसुद्धा वागायला पाहिजे. म्हणून त्यांनी कमिटमेंट दिली की इथून पुढं 12 वर्ष मी काही पक्वान्न कुठं आणि ते नाही शेवटपर्यंत पाळलं. आता त्या ठिकाणी आपले चरित्र नायक निघाले, पुण्यावरून सज्जनगडला जायचं ठरवलं. चला, विजयादशमीच्या दिवशी निघाले, पहाटेच निघाले. त्या ठिकाणी थोडं शिरवळच्या पुढे गेले, नंतर मग मागे आले त्या ठिकाणी आणि बनेश्वरला नंतर त्या ठिकाणी गेले. बनेश्वरला त्यांनी मनात जे ठरवलं होतं ते सगळं केलं. त्या ठिकाणी रामदास स्वामींची तसबीर त्या ठिकाणी घेतली. तसबिरीच्या समोर ते संकल्प वगैरे आपला गेला, तो आपल्याला अनुग्रह मिळाला असं समजलं आणि चालत त्या ठिकाणी 3 दिवसांनी सज्जनगडाला वर पोचले. साधारण साल 1927. आणि अशा तऱ्हेने 1927च्या अश्विनी पौर्णिमेपासून 1930च्या माघ वद्य नवमीपर्यंत गडावर त्यांनी प्रचंड समर्थांची सेवा केली. ती सेवा अशी की फक्त लंगोटी लावून राहायचं, नंतर कुठल्याही उपाधीत पडायचं नाही. समर्थ जणू काय त्या गडावर नांदतायत अशी भावना ठेवून समर्थांची सेवा करायची. आणि ही सेवा खडतर म्हणजे रात्री फार 1-2 तास झोपत असेल, सतत काही ना काहीतरी आणि कुठलंही काम करायचं, झाडलोट असो किंवा कधी काय होतं त्यावेळेला गडावर फारशी चांगली व्यवस्था नव्हती. काही मंडळी समजा वयस्क मंडळी वरती येत असेल तर त्यांचं सामान जाऊन वरती घेऊन यायचं, कधी सामान घेऊन त्यांना खाली पोचवायचं वगैरे सगळ्या सेवा करायला सुरुवात केली. आणि अशी सेवा करता त्यांच्या लक्षात आलं की जर का समर्थ नामतायत असं आपण जर का म्हणत असो तर त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मग समर्थांची वस्त्र सगळी रोजच्या रोज धुवायची, म्हणजे जे आपल्याला वस्त्र वगैरे दिसतात आपल्याला. समर्थांचं शेजघर होतं, तिची सगळी भांडी होती, त्या भांडी रोजच्या रोज सगळी घासायची वगैरे अमुक तमुक सगळं केलं. हे पहिल्यांदा सगळ्यांनी लोकांना आवडलं. पण काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस जरा शिरजोर होत आहे आपल्याला त्या ठिकाणी. मग त्यांनी कागाळ्या करायला सुरुवात केली. म्हणजे पहिले त्यांचे 1 वर्ष 1.5 वर्ष ठीक गेलं, पण पुढचं वर्ष 1.5 वर्ष फारच खडतर गेलं. नेमकं त्यावेळेला काय होतं, गडाचे एक कारभारी होते, ते काही कारणासाठी म्हणून गेले, दुसरे कोणतरी आले. ते एक्स मिलिटरी मॅन होता, तर त्यांना ते भक्तिभावाचं वगैरे काही नव्हतं, त्यांना ते नोकरी म्हणून त्या ठिकाणी आले होते. काही लोकांनी काड्या घालायला सुरुवात केली की हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे. समोरताची वस्त्र झिजून फाटतील किंवा ते भांडी जी आहेत हे रोज घासून ती भांडी काही दिवसांनी झिजून जातील, अशा तऱ्हेचे तक्रारी करायला सुरुवात केल्या.
आणि हळूहळू त्यांच्याकडच्या एक एक सेवा काढून घेतल्या गेल्या. आता ह्या काळामध्ये त्यांचा आहार काय होता की सगळ्यांचं झाल्यानंतर त्या कोठीघरात जायचं असलं तर भिक्षा घ्यायची आणि जायचं. कधी कधी ती पण नसायची. त्याला हरभऱ्याची डाळ किंवा कुठं असेल ती डाळीचं थोडीशी भिजून घ्यायची आणि त्या ठिकाणी ते त्याच्या फक्की मारायच्या. पण ज्या दिवशी माधुकरी मिळेल ती माधुकरी घ्यायची. तिथं जे तळं आहे त्या तळ्यामध्ये 24 वेळा बुडवायची. 24 जी नावं आहेत ना केशवाय माधवांना, 24 वेळा बुडवायची. नंतर तिथल्या एका झाडाला टांगून ठेवायची आणि मध्यान्ह काळ झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे काय गोळा जो असेल त्याचे परत ते एक भाग गाईला घालायचा, एक भाग कुत्र्याला घालायचा वगैरे वगैरे. हे सगळं विधिवत सुरू झालं. लोकांना ते पण बघेना. लोकांनी सांगितलं आपण तुम्ही दिलेली माधुकरी हा कुत्र्याला घालताय बघा. अशा काड्या सुरू झाल्या. त्यांच्या सगळ्या सेवा बंद करण्यात आल्या. त्यांना समाधीपाशी यायला सुद्धा मज्जाव करण्यात आला. त्यांना कोणी भिक्षाही घालेना, माधुकरी पण देईना. त्यांनी शेवटी निवडुंगाची बोंडं खायला सुरुवात केली. तर कोणीतरी ते निवडुंगाच्या झाडावर ॲसिड टाकून ते निवडुंगच जाळून टाकलं त्या ठिकाणी. अशा अवस्थेत फक्त पाण्यावर त्या ठिकाणी होतं. असं वर्ष दीड वर्ष त्यांनी काढलं. म्हणजे हे टोटल त्यांची 3 वर्ष. पण आक्रोश चालू होता. समर्थांना आक्रोश चालू होता की तुम्ही मला पदरात घ्या. आणि नेमकं दासनवमीच्या दिवशी पहाटे ते भुयारात त्या ठिकाणी बसले असताना त्या ठिकाणी समर्थ प्रकट झाले. समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला, उपदेश दिला, महावाक्याचा उपदेश दिला आणि सांगितलं आता तू दक्षिणेकडे जा, धर्मप्रसार होता दक्षिणेकडे जा. ते उठल्यानंतर ते सगळं आवरलं आणि महाद्वाराकडे जायला लागले तर त्यांच्या लक्षात आलं की ही पूर्व दिशा होते. समर्थांनी काय सांगितलं होतं, दक्षिणेकडून जा. माघारी फिरले आणि मागे ते धाब्याचा मारुती म्हणून आहे, तिथून खाली गड उतरणं एवढं सोपं नाही आहे. आपण जर का गेला असाल तर मला लक्षात का कडाच आहे, पण त्या मार्गाने ते उतरले आणि त्या ठिकाणी चालत चालत जायला लागले. आणि त्यानंतर इकडे थोडीशी गडबड काय झाली चांगला हरकत नाही. आता हा शेवटी साधूचा एक छळ झालेला होता त्या ठिकाणी. समर्थांनी कदाचित त्यांची परीक्षा पण घेतली असेल की भावी काळामध्ये हा कितपत टिकवू शकू, त्यामुळे ते पण झाले असेल. परंतु ते एक साधूची जे छळ झाला होता त्याचा परिणाम असा झाला, ते जे रजेवर गेले होते कारभारी परत आले. त्यांना आल्यानंतर कळलं तरी समर्थांनी म्हणजे श्रीधर स्वामींची जे छळवाद करणारे त्या सगळ्या लोकांना गडावरनं हाकलून दिलं त्या ठिकाणी. आता हे सगळं झालं पण तो जो त्रास व्हायचा तो झालाच होता. त्यामुळे 1930 ते 35 त्यामध्ये ते समर्थांनी कर्नाटक भागामध्ये संपूर्ण आपल्या श्रीधर स्वामींनी त्या ठिकाणी संचार केला. आता संचार करत असताना फक्त लंगोटी लावलेला एक माणूस गावात येतोय. लोकांना असं वाटेल का अरे वा छान संन्यासी आलेलं दिसतं, म्हणजे त्या टाईपचा माणूस आलेला दिसतोय. तब्येत मात्र सणसणीत होती त्याची. अजूनही तुम्ही त्यांचे फोटो बघितले, तब्येत मात्र सणसणीत होती. म्हणजे चुकून एखाद्या माणसाच्या पायावर पाय दिला तर एकदा ते असं झालं, एखाद्या माणसाचे चुकून पाय दिला गेला, गर्दीत ढकला. त्या माणसाचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याला 6 महिने ते प्लॅस्टर घालून बसायला लागलं. अशी सणसणीत तब्येत होती. त्यामुळे तब्येत त्याची तशी चांगली होती. पण असा धडधाकट असा माणूस आल्यानंतर कधी कधी गावाच्या लोकांना वाटायचं कोणतरी हा माणूस चोर आहे. कधी कधी लाठीकाठी करून त्यांच्यावर धावूनसुद्धा येते. कधी कधी भूत पिशाचे समजून त्यांना तशा तऱ्हेचं पण ट्रीटमेंट देत असेल. आणि मग त्यांना सांगायचे मग गीतेचा अध्याय म्हणून दाखव म्हणून. म्हणजे भूत गीतेचा अध्याय म्हणू शकणार नाही असं त्यांचे काहीतरी समज असेल. अशा सगळ्या याच्यामध्ये ते भ्रमंती करत करत त्या ठिकाणी सागर नावाच्या एका गावामध्ये गेले. तिथं कृष्णमूर्ती नावाचे एक अतिशय सात्विक गृहस्थ होते, चांगले उच्चाधिकारी होते. पण हे सगळं होत असताना त्यांना त्रास पण खूप झाला. वेळच्या वेळी अन्न नाही, वेळच्या वेळी भोजन नाही, वेळच्या वेळी विश्रांती नाही. झोपायचं ते जमिनीवर झोपायचं. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून अंगामध्ये ज्वर भिनला. आणि अशा अवस्थेमध्ये ते सागरमध्ये गेले तर त्यांना तिथं कृष्णमूर्ती म्हणून होते. तर ते एका देवळाच्या कठड्यावर त्या ठिकाणी झोपले होते. त्या कृष्णमूर्तींना दृष्टांत झाला की ते शंकराचे भक्त होते की तुझे मोक्ष गुरु आहेत ते तिथं ते झोपलेले आहेत, तर त्यांना माझं स्वरूप समजून तू त्यांची सेवा कर, ते आजारी आहेत म्हणून. त्याप्रमाणे कृष्णमूर्ती त्यांच्याकडे आले. त्यांनी गरम पाण्यात स्नान घालून वगैरे त्यांची सेवा करायला सुरुवात केली. औषध मात्र कोणी घ्यायचं नाही. 41 दिवस फक्त पाण्यावर श्रीधर बुवा, आपल्याला आता श्रीधर बुवा म्हणतो, श्रीधर बुवा त्या ठिकाणी राहिले. आणि हे सगळं चालू असतात. नित्यांची उपासना, स्तोत्रपाठन, अमुक तमुक, दासबोध वगैरे हे सगळं त्यांचं त्या ठिकाणी चालू होतं. पण नेमकं गंमत आहे, हे सगळं करताना खुद्द कृष्णमूर्ती आजारी पडले. बायकोचा असा समज झाला की आपला नवरा या साधूच्या नादी लागला आहे आणि त्याच्या नादी लागून त्याचीही अवस्था झाली. तर एक दिवशी कृष्णमूर्तींचा ताप खूपच वाढला. तर बायकोने बडबड करायला सुरुवात केली. तर ते बडबड ऐकल्यानंतर श्रीधरभावांना फार वाईट वाटलं. त्यांनी रामरायाची प्रार्थना केली आणि त्यांना काय जे काय बोध झाला असेल
त्याप्रमाणे त्यांनी कमंडलूचं थोडंसं तीर्थ त्यांना प्यायला दिलं, त्यांच्या अंगावरून हात फिरवला. ते म्हणाले की तुमच्यावरचं गंडांतर आता टळेल. त्याप्रमाणे त्यांची तब्येत चांगली झाली. ते पुढे नोकरीवर पण रुजू झाले आणि त्यानंतर तिथल्या कर्नाटकाच्या सगळ्या भागामध्ये त्यांचा संचार त्या ठिकाणी सुरू झाला. आता हा संचार चालू असताना ज्या ज्या गावात जात त्या ठिकाणी त्या लोकांना त्या ठिकाणी एकत्र करणे, त्यांना भक्तिमार्गाचा उपदेश करणे, ज्यांना काय अडले नडले असतील त्यांना त्या ठिकाणी म्हणजे धर्मप्रसार करणे, काही ठिकाणी ग्रंथरचना पण त्याने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी त्यांना 2 सत्पुरुष त्या ठिकाणी भेटले. एक शिवानंद नावाचे एक होते आणि त्यानंतर शंकरानंद नावाचे होते. दोघेही परमार्थात उच्च पदावर पोचलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात काही दिवस ते राहिले आणि या ठिकाणी चमत्कारिक घटना घडली. ती अशी की 1931 सालच्या सुमाराला त्या शिवानंदांची तब्येत बिघडली खूप. त्यावेळेला तिथे आपले श्रीधरबुवा पुढे गेले होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला शरीर काही साथ देत नाही, त्यामुळे आपण योगमार्गाने देहविसर्जन करावं. म्हणून त्यांनी समाधी लावली. फक्त ऐकून घ्या, मला ती प्रोसेस माहिती नाही आहे, फक्त ऐकून घ्या. आणि आपले प्राण वरती न्यायला सुरुवात केली आणि सहस्त्र चक्रातून प्राण बाहेर काढायचे असं त्यांचं चाललं असेल. परंतु आज्ञाचक्रापर्यंत पोचल्यानंतर त्यांचे गुरु जे होते ते ऑलरेडी समाधीस्थ झाले होते. पण त्यांनी त्यांना सांगितलं की तुझ्या देहविसर्जनाची वेळ अजून आलेली नाही आहे. आत्ता तुझं जर का देहविसर्जन केलं तर तुला पुन्हा एकदा जन्म घ्यायला लागेल आणि उर्वरित दिवस भरून काढण्यासाठी त्या मानव योनीमध्ये तुला राहावं लागेल. त्यामुळे शिवानंदांच्या गुरूंनी त्यांचे ब्रह्मरंध्रापर्यंत जवळजवळ पोचलेले प्राण खेचून खाली आणले आणि त्या ठिकाणी त्यांना मग त्यांची तब्येत बरी झाली वगैरे ते सगळं झालं. परंतु हा मात्र प्रकार जरा म्हणजे अघटित असं म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या काळामध्ये कर्नाटकामध्ये त्यांचा भरपूर संचार झाला आणि साधारण 1928 मध्ये ते 1-2दा सज्जनगडावर येऊन पण गेले. त्यानंतर 1948 साली त्यांचा त्या ठिकाणी संन्यास झाला. 1948 साली त्या ठिकाणी त्यांनी संन्यास ग्रहण केला आणि त्यानंतर नाव मात्र बदललं नव्हतं. श्रीधरबुवाचे जे श्रीधर स्वामी असं त्या ठिकाणी नाव घेतलं आणि पुढचे त्यांचे जवळजवळ चातुर्मास त्या ठिकाणी सुरू झाले. आता संन्यासांचा चातुर्मास 2 महिन्याचा असतो साधारणपणे, की व्यासपूजन करून चातुर्मास सुरू करायचा आणि भाद्रपद पौर्णिमेला त्या ठिकाणी समाप्तीने पुढे जायचं. त्या ठिकाणी संन्यासाचे काही नियम आहेत की त्यांना 3 दिवसापेक्षा एका गावात जास्त राहता येत नाही, मी राहू नये अशी अपेक्षा आहे. काही विशेष काम असलं तर त्या ठिकाणी राहायला काही हरकत नाही, पण शक्यतो नाही राहायचं, तीर्थयात्रा करायची. आणि असे तीर्थयात्रा त्यांच्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अगदी आसामपर्यंत सगळीकडे त्यांच्या तीर्थयात्रा झाल्या. त्या प्रत्येक तीर्थयात्रेमध्ये काय घडलं हे त्या ठिकाणी मी सांगत बसत नाही, परंतु त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या की त्यांना काही चांगली माणसं भेटली. ही चांगली जी माणसं जी भेटली त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि काही नंतर महाराज पदावर पण पोचली. एक बाळकृष्णबुवा आष्टेकर म्हणून होते. तर ते बाळकृष्णबुवा आष्टेकर आपल्या श्रीधरबुवांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर साधना करायला सुरुवात केली. त्यांची प्रगती इतकी झाली की श्रीधरबुवांच्या बरोबर ते शेवटपर्यंत होते, पण त्यानंतर ते आष्टाला परत गेले. ते आष्टेकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. कदाचित तुम्ही आष्टाला गेला असाल. आष्टेकर महाराज म्हणून त्या ठिकाणी ते प्रसिद्ध झाले आणि त्यांनीसुद्धा धर्मप्रसाराचं काम अतिशय उत्तम केलं. त्यानंतर मंजुनाथ अय्यर नावाचे एक होते. आता त्या गमतीचे भाग सांगतो. त्या कर्नाटकाच्या भागामध्ये काही कॉफीचे मळे आहेत त्या ठिकाणी, काही ठिकाणी म्हणजे बागा आहेत मोठमोठ्या, म्हणजे संत्र्याच्या बागा म्हणा किंवा फळाच्या बागा म्हणा. तर एक शेणई नावाचे गृहस्थ होते. तर त्यांच्या बागेमध्ये एकदा त्या स्वामींना तो घेऊन गेले आणि स्वामींना त्यांनी सांगितलं की माझंच बाग सगळं छान चाललं आहे, परंतु म्हणे माझे बाग म्हणजे संत्री आले की माकडं येतात इथं आणि माझी बाग सगळी उद्ध्वस्त करतात, मला म्हणावं असं उत्पन्न येत नाही. ते आता श्रीधर स्वामींच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, हे उद्ध्वस्त कोण करतायत? माकडं म्हणजे कोण? मारुतीरायाचाच वंश. म्हणजे हे पण सांभाळायचं आणि ते पण सांभाळायचं. मग त्याने त्यांना उपाय साधा सांगितला, तुम्ही एक उपाय करा, जोपर्यंत तुमची संत्री व्यवस्थित पिकत नाही तोपर्यंत काय होणार नाही. संत्री पिकल्यानंतर तुमच्या बागेच्या बाहेर एक मोठा ढीग संत्र्यांचा करा, त्या माकडाने पाहिजे तेवढं खाऊन जाऊ दे, पण ते खाऊन गेल्यानंतर परत तुमच्या बागेत ते येणार नाही, असा त्यांनी त्यांना शब्द दिला. आणि खरोखरच तसं व्हायला लागलं. ते प्रत्येक वर्षी ते सीझन आला की त्या ठिकाणी ती संत्री तोडायची, बागेच्या भोवती अशी पत्ती पसरून ठेवायची. मोठी बाग होती त्याची, म्हणजे 1-2 झाडं असे नाही, काही शेकडो झाडं होती.
पसरून ठेवायची, ती माकडं यायची, त्याच्यावर ते यथेची संत्री काय निघून जायची आणि परत काही त्या ठिकाणी येत नसत. काही ठिकाणी पिशेच्यवादीच्या लोकांना पण त्यांनी मुक्त केलं. आता मुद्दाम एक गोष्ट सांगतो, मी मगाशी सांगितलं उत्पत्ती प्रलयमचे भूतानाम मगती. एक त्यांचे गृहस्थ त्यांच्या सहवासात आले. त्या सहवासात त्यांचं नाव पण त्या ठिकाणी सांगतो. तर त्यांचं असं झालं होतं की अत्यंत तापट स्वभावाचे होते आणि अत्यंत दुष्ट स्वभावाचे होते. तर घरच्यांना पण ते त्यांचं काही सहन होईना आणि त्यांचा त्रास व्हायला नाही. मग कुणाला तरी त्यांनी सांगितलं, कोणीतरी ते सांगितलं की तुझा स्वभाव जो असा घाणेरडा आहे, की तू त्या ठिकाणी गाणगापूरला जा किंवा नरसोबाची वाडी जा, तिथं तपश्चर्या कर, दत्तगुरू कदाचित तुला त्याच्यातून सोडवतील. त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले आणि नरसोबाच्या वाडीला त्यांनी मग प्रदक्षिणा गुरुचरित्र करायला सुरुवात केली. त्याला एक दिवशी त्यांना दत्त महाराजांचा दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की तू आता श्रीधराच्या सहवासात जा. त्याप्रमाणे ते श्रीधर स्वामींच्या त्या ठिकाणी सहवासात गेले आणि त्या ठिकाणी श्रीधर स्वामींच्या सहवासात असताना श्रीधर स्वामी त्यांना ठेवून घेतलं आणि शक्यतो त्यांचा लोकांशी संपर्क होऊ देत नसत, कारण अत्यंत तापट स्वभावाचे आहे. हळूहळू त्यांचं कमी व्हायला लागलं. मग त्यांनी एक दिवशी विचारलं की माझा स्वभाव असा का झाला. त्या मगाशी सांगितलं भूताना मग गती. श्रीधर स्वामींनी त्यांना सांगितलं की तू पूर्वाश्रमात 40 वाघ मारलेले आहेस. पूर्वजन्मात तू 40 वाघ मारलेले आहेत. त्या 40च्या 40 वाघांचं क्रौर्य तुझ्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे तुझा असा सहवास आहे, तुझा स्वभाव असा झालेला आहे. परंतु मी सांगितलं त्याप्रमाणे जप कर, माझ्याजवळ राहा वगैरे वगैरे. आणि काही दिवसांनी खरोखरच त्यांच्या सगळ्या म्हणजे तो स्वभाव जो होता तो संपूर्ण बदलला आणि त्यानंतर ते पण एक मोठे सत्पुरुष झाले. आणि मनामध्ये असं करत असताना शिग्याळी मठामध्ये त्या ठिकाणी त्यांची तपश्चर्या चालू होती श्रीधर स्वामींची. मनात इच्छा अशी होती की त्याला आपल्याला माहिती आहे की संपूर्ण हिंदुस्थानाचं वातावरण कसं होतं आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांनी इथं येऊन धर्मस्थापना करावी, म्हणून त्यांच्या मनामध्ये सतत उर्मी येत होत्या. एक दिवशी त्यांना दृष्टांत झाला त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघेच त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं श्रीधरा तू म्हणतोस पण धर्मस्थापना आता होणार नाही, आत्ताचा काळ त्यांना अनुकूल नाही. ज्या वेळा अनुकूल काळ येईल त्याला माझा एक अंश होऊन या ठिकाणी धर्मस्थापना करेल. आता तू सध्या तुझ्या म्हणजे तुझ्या जो परमार्थिक भाग आहे त्याच्यावरच तू त्या ठिकाणी जा. नाही म्हणलं तरी थोडंसं नैराश्य आलं त्यांच्या, परंतु त्या ठिकाणी असं ठरवलं की आता उर्वरित काळ जो आहे आपला आपण भक्ती साधनेमध्ये त्या ठिकाणी जायचं. आणि असं करत असताना असं तो हिमाचल त्यांनी त्या ठिकाणी परिक्रमा केल्या. त्याच्यातल्या काही ठिकाणी परिक्रमा अशा आहेत की एखाद्या त्या गावात जायचं, त्या गावामध्ये असं काही ते विचित्र गोष्टी कळायच्या. आता एक 2-3 त्याच्यातले उदाहरणं सांगतो. तुमच्या सगळ्या माहितीचा आपण कोयनेचा भूकंप सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर त्या पोफळी गावात एकदा श्रीधर स्वामी गेले होते. म्हणजे तोपर्यंत भरपूर प्रसिद्ध आलेले होते, त्यामुळे लोक आग्रहाने त्यांना घेऊन जात असत. त्या पोफळीला घेऊन गेले आणि तिथले जे मुख्य अधिकारी होते ते म्हणाले की इथं असं असं झालं होतं आणि भूकंप झाला होता. त्या श्रीधर स्वामी म्हणाले की ते भूकंपाचं केंद्र कुठं होतं ते मला दाखवा. त्या केंद्रापाशी गेले, तिथं ते काही काळ उभे राहिले, एक तासभर उभे राहिले आणि नंतर त्यांनी सांगितलं की इथल्या दैवतांचा प्रकोप झालेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मग त्यांनी विचारलं याच्यावर उपाय काय. मग त्यांनी उपाय असं सांगितला, इथं गंगावतरणाचं शिल्प म्हणजे शंकरावर सतत संततधार येईल असं निर्माण करा आणि हा सगळा प्रदेश आहे हा शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या दोघांचे या ठिकाणी पुतळे निर्माण करा त्या ठिकाणी आणि ही संततधार सरळ चालू करा आणि पुढची सगळी अरिष्ट ठरतील. तिथे काही आत्महत्या पण घडलेल्या आहेत, अनेक विचित्र प्रकार घडले होते, आपल्याला माहिती नसतात. म्हणजे हे त्यांना ते विद्यांच्या हे आपल्याला पण या ठिकाणी कळतं. त्याप्रमाणे केल्यानंतर आज सगळ्यात कोयनामध्ये परत भूकंप वगैरे झाला नाही. उलट कोयनेचं ते तिसरं जे जनरेटर होता, तिसरं पॉवर स्टेशन तिथं बरंच भूमिगत बरं त्याचं उद्घाटन स्वामींच्या हस्ते म्हणजे बटन दाबून त्या ठिकाणी करण्यात आलं. अशा त्या ठिकाणी अरिष्ट त्यांनी केली. त्यानंतर एकदा गेले ते केदारनाथला गेले होते, तिथं त्यांनी काही सुधारणा केल्या. त्यानंतर बद्रीनाथला गेले होते. बद्रीनाथच्या मूर्तीसंबंधी असं सांगितलं जातं की ती मूर्ती परिसाची आहे, त्यामुळे त्या मूर्तीला कोणाला स्पर्श करून देत नाही. कारण काय, ती परिसाची मूर्ती, मग त्याला कोणी म्हणजे लोखंड लावून सोनं करून मग हा व्यवसाय तिथं सुरू होतो. तर तिथले पुजारी स्ट्रिक्टली कोणालाही स्पर्श करू देत नाही. परंतु हे संन्यासी असल्यामुळे यांना मात्र कुठं अटकाव झाला नाही, कारण संन्यासाचा पहिले संन्यास घेताना धातू स्पर्श करायचा नसतो, त्यामुळे द्रव्याला हात लावायचा नाही, द्रव्याचं काही कशालाच हात लावायचा नसतो. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी बद्रीनाथाचा दृष्टांत पण झाला
एक चांगली गोष्ट घडत होती की ज्या ज्या दैवताच्या ठिकाणी जात होते त्या त्या दैवताच्या ठिकाणी ते ध्यानधारणा केल्यानंतर त्यांना ते त्या दैवताचं दर्शन होत असतं आणि ते मार्गदर्शन पण त्या ठिकाणी करत असतात। आणि बद्रीनाथला गेले त्याचं कारण पण असं झालं की त्यांना एकदा दृष्टांत झाला आणि दृष्टांतात त्यांनी सांगितलं की तुम्ही संन्यास घेतले आहे, संन्यासाचे गुरु बद्रीनाथ आहेत, त्यामुळे तो बद्रीनाथाच्या दर्शनाला जा, तिथं काही कर। त्यामुळे बद्रीनाथाला गेले, तिथल्या सगळ्या अडचणींचं त्यांनी निवारण केलं, तिथं अन्नछत्र सुरू केलं, तिथे एक प्रताप मारुतीची स्थापना केली आणि त्या ठिकाणी 40 दिवस जवळजवळ त्यांनी अन्नछत्र चालवलं होतं। म्हणजे जेवढे 400 साधू होते त्या 400चे 400 साधूंना रोज भिक्षा मिळेल अशी त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली। आता हा पैसा आला कुठून प्रश्न निर्माण होतो। या सगळ्या कालखंडामध्ये अनेक धनिक त्यांच्या सहवासात आले। अनेक धनिकांचं असं होतं की त्यांच्या काही अडचणीचं निवारण केल्यानंतर त्यांची परमश्रद्धा बसली आणि त्या श्रद्धा इतकी बसली की मग श्रीधर स्वामींच्या तोंडातून शब्द बाहेर पडावा आणि त्यांनी पूर्ण करावा अशा तऱ्हेचं सुरू झालं। आणि त्यांना माहिती आहे याच्यातल्या एकही पैशाचा उपयोग ते करत त्याला भिक्षा घेत असत, म्हणजे ओंजळीमध्ये जेवढं मावेल तेवढीच भिक्षा, ती सुद्धा एक वेळा। आणि कधी कधी काही म्हणजे त्रास होत असेल तर फक्त पाण्यावरच काढत असत। त्यामुळे त्यांच्या आचरणावरचा सगळ्यांचा विश्वास होता, पुरुषांचा पण होता, स्त्रियांचा पण होता। त्यामुळे ही सगळी मंडळी धनिक मंडळी त्या ठिकाणी येत असत। तर कर्नाटकातली धनिक मंडळी बरीच त्या ठिकाणी होती आणि त्यांनी आता तुमच्या माहितीचं एक सांगतो, मुंबईला मामा काळे म्हणून रेस्टॉरंट आहे बघा, अजूनही आहे त्या ठिकाणी। हे मामा काळे असताना प्रत्यक्ष त्यांना श्रीधर स्वामींचा सहवास घडला आणि नंतर पुढच्या कार्यामध्ये या मामा काळ्यांनी प्रचंड द्रव्य साह्य त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणतील ते त्या ठिकाणी खर्च करत असतात वगैरे वगैरे वगैरे। तर अशा तऱ्हेचे अनेक लोक त्यांना त्या ठिकाणी भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी धर्मस्थापना केली। काही ठिकाणी देवळात गेल्यानंतर देऊळ पडझड झालेलं आढळलं तर त्या ठिकाणी ते थांबायचे, तिथल्या लोकांना बोलवायचे आणि पहिली गोष्ट देवीची परवानगी घ्यायची, देवाची किंवा देवीची परवानगी त्या ठिकाणी घ्यायची आणि सांगायचं आहे की तुझा जीर्णोद्धार करायची इच्छा आहे। मग ती देवी परवानगी दिली, मग पुढच्या गोष्टी पटापट घडायच्या। असं करता करता इकडं आता जरा मागं घेऊ आपण, सज्जनगडावर त्यांचं 2-4 वेळा येणं जाणं झालं, काही वेळेला 6 महिने 8 महिने 1 वर्ष 2 वर्ष, जोपर्यंत समर्थांची परवानगी होत नाही तोपर्यंत जायचे नाही। कधी कधी समर्थ त्यांना सांगायचे आता तू पुन्हा परत जा। तर असं जाणं झालं तर प्रसिद्धीला आल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की स्वामी ज्यावेळेला इथं गडावर येतात त्याला त्यांची व्यवस्था नाही, आपण त्यांच्यासाठी एक वास्तू निर्माण करूया। त्यामुळे त्या ठिकाणी एक दत्ताबुवा म्हणून एक होते, ते दोघं तिघांनी एकत्र आले आणि त्यांनी कर्नाटकात गेले, तिथे सांगितलं स्वामींसाठी एक वस्तू बांधायची, सगळ्यांनी आनंदाने मदत केली। काही लोकांनी लाकूड फाटा दिला, काही लोकांनी पैसे दिले, काही लोकांनी इतर गोष्टी पुरवल्या। आणि आता आपण जर का सज्जनगडावर गेला तर तिथं श्रीधर कुटी नावाची एक मोठी वास्तू त्या ठिकाणी आहे, ती वास्तू निर्माण केली। ती कशासाठी की स्वामी ज्या ज्या वेळेला येतील त्या वेळेला त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी ती कुटी निर्माण केली। तिथं त्यांचं काही काळ वास्तव्य पण होत असे आणि येऊन जाऊन वास्तव्य होत असे। आता याच्यात थोडेसे मी तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेतो। आपण सगळ्यांनी गीतरामायण ऐकलेलं आहे, गीतरामायणाची जन्मकथा निर्णय सांगितली जाते, पण माझ्या जे वाचनात आलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला हरकत नाही। तर एकदा असं झालं, गदी माडगूळकर हे सातारला गेले होते, त्यांचे कुलकर्णी नावाचे एक मित्र होते, त्याला नेमकं सज्जनगडावर श्रीधर स्वामी आलेले होते। ते कुलकर्णी श्रीधर स्वामींचे भक्त होते, त्यामुळे त्यांना गुरुदर्शनाची ओढ लागणं साहजिकच आहे। पण आता गदी माडगूळकर बरोबर होते म्हणून ते म्हणले तुम्ही पण चला। आता गदी माडगूळकरांना बुवा महाराज यांच्यात फारसं म्हणजे आदर होता ते बोललं, परंतु अगदी जाऊन त्यांच्यासाठी जातं ते म्हणले नाही तू जा बाबा मी येतो, नाही 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 तू चल। अक्षरशः म्हणजे त्यांना आग्रहाने पकडून नेल्यासारखं त्यांनी त्यांना नेलं। तिथं गदी माडगूळकरांची तब्येत तुम्हाला माहिती आहे थोडीशी स्थूल होती आणि त्या काळामध्ये गडावर एवढे काहीतरी व्यवस्थित नसल्यामुळे ते संपूर्ण गड चढून वरती गेल्यानंतर त्या काळी तिथे एक हौद होता, गेल्यानंतर त्या हौदापाशी गदी माडगूळकर दमून बसले। ते त्यांना कुलकर्णी म्हणाले तुला जायचं जा जा पुढं, मी नंतर जरा थोड्या वेळी येतो। ते कुलकर्णींना त्यांना गुरुदर्शनाची ओढ लागली होती, त्यामुळे कुलकर्णी हार नारळ वगैरे घेऊन तिथं दर्शनाला गेले श्रीधर स्वामींच्या। तर श्रीधर स्वामी म्हणाले की तू एकटा चालला आहेस का तुझ्याबरोबर कोणी आलं आहे? ते म्हणाले का? नाही म्हणे तुझ्या पाठीमागे सरस्वती आलेली दिसते मला। कोण म्हणाले? श्रीधर स्वामी म्हणाले तुझ्या पाठीमागे सरस्वती आलेली दिसते। त्यांना ते काही कळलं नाही, ते म्हणले नाही माझे मित्र आलेले आहेत माडगूळकर नावाचे, तर ते म्हणे बोलव त्यांना म्हणे। ते पळत पळत गेले, हौदापाशीही बसलेलेच होते। ते म्हणले स्वामी तुम्हाला बोलवता। ते म्हणले अरे स्वामी मला कशाला बोलवतील वगैरे काहीतरी बोलणं झालं त्यांचं, पण शेवटी आग्रहाने त्यांना घेऊन गेले। आता नाही म्हटलं तरी आपण म्हणतो ना की आता गेलोच आहे तर नमस्कार करू, तर नमस्कार केला त्याने, तर श्रीधर स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला
आणि सांगितलं रामरायाचं मोठं काम तुझ्या हातून होणार आहे. त्यांना काहीही बोध झाला नाही त्याच्याबद्दल, कारण असं गीतरामायण लिहावं असं त्यांच्या मनामध्ये काही इच्छा सुद्धा असं काहीच नव्हती त्या ठिकाणी. आणि मग ते बाकीचं सगळं प्रसाद बिसाद घेतल्यानंतर दोघं उतरायला लागले. त्या गडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यानंतर गदी माडगूळकर अस्वस्थ व्हायला लागले. ते म्हणे काय झाले? ते म्हणे मला काहीतरी खूप स्फुरण येत आहे, मला काहीतरी लिहावंसं वाटतं आहे. ते म्हणाले की आपण असं करूया, माझ्या घरी गेल्यानंतर आपण मिळू. त्यानंतर ते दोघं कुलकर्णींच्या घरी गेले आणि तिथून पुढं स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशल का पागड गाती रामायण गीतरामायणाचं लिखाण त्यांचं सुरू झालं. आणि या गीतरामायणाने महाराष्ट्रानं भूतो न भविष्यती असं त्या ठिकाणी कार्य केलं. सुधीर फडके त्याच्यामुळे प्रकाशात आले, अनेक गायक त्याकडे प्रकाशात आले. आपण सगळी जुनी लोकं आहात. मी माझ्या लहानपण आठवत आहे की गीतरामायणाचं गीत लागायचं म्हटल्यानंतर लोक सकाळी त्या रेडिओला हारबीर घालून त्या ठिकाणी समोर बसत असत. अशी इतकी ती लोकप्रियता होती. आणि आजही त्या गीतरामायणाची लोकप्रियता होती. एका सत्पुरुषाच्या आशीर्वादाने काय होऊ शकतं. तसं म्हटलं तर गदी माडगूळकर के महान भगवत भक्त वगैरे असं काहीही नव्हतं. ते कवी होते, महाकवी होते, तेव्हा प्रश्न नाही. आणि त्यांच्या मनात असं काही करावं हे मनातसुद्धा त्यांच्या ठिकाणी नव्हतं. परंतु त्या सत्पुरुषाचे जर का मनात येत असेल, पंगू लंगय ते गिरीम, हे असं होऊ शकतं हे आपल्याला या ठिकाणी कळतं. त्यानंतर आणखीन एक गृहस्थ होते. तर त्यांचे असं झालं होतं की त्यांचा एक पाय कामातून गेलेला होता, म्हणजे हालचालच बंद झाली होती. आणि शेवटी ते आता आपण संपणार याच्यामध्ये. कोणीतरी त्यांना सांगितलं श्रीधर स्वामींचं नाव, हे कर्नाटकाच्या भ्रमंतीमधली गोष्ट आहे. त्या ठिकाणी ते त्यांना शरण गेले. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, कमंडलूतलं तीर्थ दिलं, त्याच्या अंगावरनं हात फिरवला. ते म्हणाले काही काळजी करू नको, होशील बरं. 1 महिन्याने ते बरं झाले. त्यानंतरची पुढची 30 वर्ष ते गृहस्थ दरवर्षी सज्जनगडावर जाऊन सेवा करत असे. म्हणजे ज्याचा एक पाय कामातून गेलेला होता, आता त्या काळामध्ये आता काही तुम्हाला गडावर गेल्याचं माहिती आहे की जवळजवळ वरपर्यंत गाड्या जातात. पण त्या काळात गाड्या वगैरे जायच्या नाही, पायी सगळं खालपासून. मी पण गेलेलो आहे गाडी खालपासून वरपर्यंत पायी जायला लागायचं असं. मध्यंतर का त्या पायऱ्या पण त्या ठिकाणी निर्माण झाल्या. पण आता गाड्या वरपर्यंत जातात, पार्किंगपर्यंत जातात आणि तिथून थोडेसे साधारण 150-200 पायऱ्या आपल्याला चढायला लागतात. तेवढं म्हणजे साधारण माणूस चढतोच आपण. पण त्या काळात तसं काही नव्हतं, त्यामुळे सगळ्या पायऱ्यावरती चढून जात असत. तर अशा तऱ्हेची अशी अवस्था होती. आणि या ठिकाणी हे आष्टेकर बुवांची पण तुम्हाला गोष्ट झाली. त्यानंतर या सगळ्या पिरियडमध्ये भ्रमंती करत असताना बहुतेक पीठावरची शंकराचार्यांची श्रीधर स्वामींची भेट झाली. आणि भेट अशी झाली, आता तुम्हाला मी पुन्हा मागे घेतो. त्यांचं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं होतं. त्या 12वीच्या पिरियडमध्ये जे काही संस्कृत शिकले असतील तेवढंच संस्कृत असं. पण भावी आयुष्यामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये कवित्व केलं, संस्कृतमध्ये प्रवचनं केली. आणि ती इतकी व्याकरण शुद्ध होती, म्हणजे आज पण त्याच्यातले काही प्रवचनं छापील आहेत त्या ठिकाणी, की 12वी शिकलेला माणूस एवढं संस्कृतमध्ये इतकं. आणि वेदांतावर त्यांनी ती ग्रंथरचना केली. या सगळ्या गोष्टी कशा होतात की यत्कृपातमंदे परमानंद माधव. प्रचंड जी साधना केली, प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याच्या परिणाम होऊन त्यांना आपण म्हणायला हरकत नाही की ऋतंभरा प्रज्ञा नावाची एक बुद्धीचा एक प्रकार आहे त्या ठिकाणी, की अशी प्रज्ञा प्राप्त झाली तर त्या माणसाला आयुष्यात काहीही अशक्य नाही. त्याचं एकच उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला वेगळ्या चरित्रात नेतो. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्य फक्त 39 वर्षाचं होतं. शेवटच्या कालखंडामध्ये एकदा ते त्यांच्या आश्रमात असताना तिथे एक लायब्ररी होती त्यांची थोडीशी. त्या लायब्ररीत गेले. तर विवेकानंदांचा एक जो शिष्य होता, तर तो शिष्य एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हे वाचत बसलेला होता. आता आपल्याला माहिती आहे की 25 खंड आहेत त्याचे. स्वामींनी सहज असं तो वाचतो, मी सहज विचारलं काय वाचतोय. आता एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हे काय प्रकरण तुम्हाला सांगतो. इंग्रजी भाषेमध्ये जेवढे शब्द आहेत किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचं त्या ठिकाणी विवेचन आहे. तो ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन आहे. आणि तो तशा तऱ्हेचा आपण मराठीमध्ये पण मराठीचा पण विश्वकोश नंतर निर्माण झालेला आहे. महादेव शास्त्री जोशी वगैरे ज्यांनी प्रत्येक शब्दाचं त्या ठिकाणी विवरण आणि सगळी हिस्ट्री असते. त्यांनी काहीतरी सांगता अमुक शब्द वाचतोय. स्वामींनी घडाघडा ते त्याकडे बघताना असं म्हणून दाखवला, त्याच्यात काय वर्णन होतं. त्यामुळं त्याला जरा चमकला. तो म्हणला की त्याने अशी 2-4 पानं सहज गमत आणि दुसरा शब्द वाचला. शब्द उच्चारल्याबरोबर त्याने घडाघडा पुढचं सगळं स्वामींनी म्हणून दाखवला. असं 3-4 झाल्यानंतर तो पण जरा इरेला पेटला. त्याने व्हॉल्यूम चेंज केला, दुसरा व्हॉल्यूम बघितलं. त्या व्हॉल्यूममधला शब्द सांगितले स्वामीजी घडाघडा, म्हणजे गमतीनं चाललं होतं सगळं.
हे सगळं झाल्यानंतर त्यांनी स्वामींना नमस्कार केला, त्याच्यावर प्रश्नच नाही. पण त्यांनी विचारलं हे कसं घडलं. त्यांनी सांगितलं की एखाद्या माणसाने कायिक वाचिक मानसिक 12 वर्ष अखंड ब्रह्मचर्य पाळून साधना केली तर त्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. आणि अशी जी प्रज्ञा, आपण नॉर्मल माणसाला बुद्धी असं म्हणतो, पण बुद्धीला ज्यावेळेला ईश्वराचा स्पर्श होतो त्याला ती प्रज्ञा आपण म्हणतो त्याला. तशी ती प्रज्ञा प्राप्त होते. आणि अशी प्रज्ञा प्राप्त झालेल्या माणसाला जगात अशक्य काही नाही. मी कॉलेजात असताना, स्वामीजी कॉलेजात असताना या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानियाचे 10 व्हॉल्यूम वाचलेले होते. 10 व्हॉल्यूममधलं कुठलाही शब्द विचार मांडले मी सांगू शकतो. आता ते एवढे अशी मोठी मोठी पाढं आहेत, आपण कदाचित बघितली असतील ती. असं हे एक अद्भुत सामर्थ्य आहे. अशी प्रज्ञा ह्यांना पण प्राप्त झाली होती. त्यामुळे ती अप्रतिम ग्रंथरचना त्यांनी केली असं म्हणायला काही हरकत नाही. अनेक मठांमध्ये गेले, अनेक ठिकाणी त्यांनी म्हणजे आपण धर्मस्थापना केली. त्यानंतर असं करत 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 ते साधारण त्यांच्या संघटना मी तुम्हाला थोडं सांगू शकतो की त्यांचे 32 चातुर्मास झाले संपूर्ण. म्हणजे संन्यास घेतल्यापासून ते 1942 ते 1973, मी चुकून 48 म्हणलं होतं, 42 ते 73, 32 चातुर्मास. त्यांच्या नावाने 11 आश्रम उभारले गेले, संस्था 11 निर्माण झाल्या, ग्रंथालयपर्यंत विपुल केलं त्या ठिकाणी. संपूर्ण भारतभर त्यांनी म्हणजे प्रवास केला. काही वेळा प्रवास पायी केला. शेवटी नंतर लोक त्यांना म्हणजे लोकसंग्रह इतका वाढला की लोक म्हणायचे की नाही ना, आपण आम्ही तुम्हाला वाहनाने निघून आणखीन तुम्हाला थोडासा वेळ मिळू शकेल ज्याच्यामुळे आणखीन तुम्हाला चांगलं कार्य करता येईल. मग काही वेळा ते वाहनाने त्या ठिकाणी प्रवास करत असतात. आणि नंतर वरदपूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकामध्ये, त्या ठिकाणी गेले. त्यांचा त्या ठिकाणी आश्रम निर्माण झाला. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये दुसरीकडे मी तुम्हाला नेतो. त्यांनी मौन साधना केली. काही चातुर्मासामध्ये संपूर्ण मौन पाळलेलं आहे. एक शब्द कोणाशी बोलायचं नाही. फक्त जे सेवेकरी असतील त्यांनी त्या खोलीमध्ये ते असायचे, कंटिन्यू ध्यानधारणा चालायची. पाणी प्यायचं, दूध प्यायचं, याच्या व्यतिरिक्त काही कोणाशी संबंध नाही, अशी पाळले. एकाने त्यांना विचारलं की तुम्ही एवढं तासनतास साधना करून काय विचारता. त्यांनी सांगितलं मी समाधी अवस्थेत असतो, पण माझ्या समाधी अवस्थेमुळे जगामध्ये कल्याण होण्याचा मार्ग सुकर होतो. म्हणजे कर्माचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे की कुणी एखादं चांगलं काम केलं की त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी होतो. तसं माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने जगामध्ये अगदी चांगल्या गोष्टी घडू शकतात, म्हणून मी या ठिकाणी तपश्चर्या करतो. आणि जनसंपर्क का टाळतो की त्याच्यामध्ये लोक प्रापंचिक अडचणीत जास्त घेऊन येतात. मी त्याचं निराकरण करू शकत नाही अशाला भाग नाही, पण त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त चांगलं काम मी अशा अवस्थेमध्ये करू शकतो, म्हणून मी मौनात राहतो. आणि शरीराचं कुठलाही त्या ठिकाणी आपण म्हणतो सामर्थ्य हे वाया घालवायचं नाही, म्हणून वाचिक सामर्थ्य पण मी वाया घालवत नाही. अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये सुद्धा बोलण्याची वेळ झाली तर पाठीवर लिहून ते त्या ठिकाणी कळत असेल किंवा काही ठिकाणी म्हणजे आवश्यकता वाटली की एखाद्या धार्मिक ग्रंथ कोणी लिहिला त्याला प्रस्तावना पाहिजे असेल, आतमधून ते म्हणजे स्पीकरवरनं सांगायचे, बाहेरच्या माणसाने ते लिहून घ्यायचं किंवा रेकॉर्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते लिखाण करायचं. अशा त्यांच्या ग्रंथरचना पण त्या ठिकाणी झाल्या. आणि ह्या वेळेला त्यांना कळलं की त्यांचे पैणिटकर गुरुजी त्या ठिकाणी त्यांची तब्येत बिघडली होती. आता विचार करा, पैणिटकर गुरुजींचा सहवासात त्यांना किती मिळाला. पण हे सगळं त्यांना कळल्यानंतर त्यांनी पैणिटकर गुरुजींना वरदपूर आश्रमात आणलं. त्यांची सेवा शुश्रूषा, आता स्वतः ते बाहेर पडत नसत, त्यामुळे आपल्या शिष्यांकडे सेवा शुश्रूषा त्या ठिकाणी करायची व्यवस्था केली त्यांना. आणि पैणिटकर गुरुजी जवळजवळ 6 महिने होते आणि 6 महिने वरदपूर आश्रमामध्येच ते संपले. त्यानंतर त्या ठिकाणी एक गाय होती त्यांची, त्या आपल्या मामा काण्याने त्यांना एक गाय दिली होती त्याने. ही गाय काय अलौकिक होते कोण जाणे, ती सतत स्वामींच्या आसपास असे. स्वामी आतमध्ये ध्यानाला बसले की ती बाहेर येऊन बसायची आणि तिचंच दूध स्वामींना चालायचं, किंबहुना ती स्वामींसाठीच होती असं म्हणायला काही हरकत नाही. तर ती गाय जी असते तिला कळायचं स्वामी कुठे आहेत ते. ती बरोबर समजा दुसरीकडे गेले, दुसऱ्या ध्यान गुंफीत गेले, तसं ती तिथे जाऊन बाहेर जाऊन बसायची. अशा तऱ्हेचं म्हणजे आपण म्हणतो ना, चराचरामध्ये प्रेम निर्माण होतं, हे पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा तऱ्हेचं संपूर्ण आता वेगळाच माणूस मी तुम्हाला सांगतो. आचार्यात्रे माणूस कसा होता तुम्हाला माहिती आहे. परंतु स्वामींचं सगळं बघितल्यानंतर ते पण त्यांना शरण गेले. ते आचार्यात्रे म्हणाले की माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण कराल का. त्यावेळेला स्वामी मुंबईला होते. त्यामुळे काय म्हणे, ते म्हणे मी मंत्री झालो आणि माझं नाटक आहे, त्या नाटकाच्या प्रयोगाला तुम्ही यावं. ते म्हणले मी नाटक बिटक काय बघत नाही. मग तुम्ही म्हणे एक करा म्हणे,
मी तुम्ही या त्या दिवशी प्रयोगाला, तुमच्या हस्ते माझे जेवढे कलाकार त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना तुमच्या हस्ते श्रीफळ आणि मानधन आपण देऊया. ते म्हणलं काय हरकत नाही. त्याप्रमाणे आचार्य त्या कार्यक्रमात गेले. 22 लोक त्या नाटकामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे प्रत्यक्ष नट कमी असतील पण बाकीचे इन्व्हॉल्व्ह होते. सगळ्यांना स्वामींच्या हस्ते श्रीफळ वगैरे त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि त्या ठिकाणी शेवटचे 6 वर्ष, जवळजवळ 6 वर्ष स्वामीजी एकांतवासात गेले आणि एकांतवासामध्ये त्यांचं ते काम चालू होतं. आणि अशा तऱ्हेने अनेक ठिकाणी धर्मस्थापना, अनेक ठिकाणी मठस्थापना, अनेक ठिकाणी लोकांना सन्मार्गी लावणे, काही ठिकाणी पापाचरणी लोकांना सुद्धा सन्मार्गी लावणे, असं संपूर्ण कार्य करत 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 स्वामीजींचा शेवटी निर्याण काळ जवळ आला. त्याप्रमाणे आधी त्यांनी सांगितलं होतं काय करायचं वगैरे. त्याप्रमाणे त्यांनी आपला निर्याण काळ आल्यानंतर एकांतात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी चैत्रवद्य द्वितीया सकाळी 9 वाजता म्हणजे 19/4/1973 या दिवशी त्यांची महासमाधी झाली. समाधी झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा विधी करण्यात आला आणि वरदपूरला त्यांची समाधी बांधण्यात आली. असं अलौकिक कार्य या माणसाने केलेलं आहे. आणि आजही त्यांच्या नावाने अनेक संस्था चालू आहे. आणि सातारला सज्जनगडला तर काही प्रश्नच नाही तिथं. आणि त्यांच्या संस्थात जे जे आले त्या सगळ्यांनी म्हणजे मोठे झालेले. एकच माणूस मी स्वतः बघितलं त्या ठिकाणी, एक भास्कर नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या शरण आला. तर तो याला गेला होता, गिरनारला गेला होता. तिथं स्वामीजींची त्यांना भेट झाली होती. तर तिथं त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तेव्हा दत्तगुरूंनी सांगितले की तुझे मोक्षगुरू श्रीधर स्वामी आहेत, तू त्यांच्याकडे जा. त्याप्रमाणे श्रीधर स्वामींच्या सहवासात गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी त्यांना सांगितलं तू तू तपश्चर्यासाठी सज्जनगडावर जा. तो सज्जनगडावर गेला. पण त्याला असं वाटत होतं आपल्या समाधीची प्राप्ती व्हावी, समाधीची. म्हणून शेवटी तो म्हणजे रामदास स्वामींच्या समाधीच्या समोर धरणच धरून बसला होता म्हणायला काही हरकत नाही. आणि काय त्याच्यावर कृपा झाली बुवा आणि त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. आता ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर मी मागे एकदा बोललो होतो अष्टसात्विक भाव याच्यावर मी थोडंसं बोललो होतो त्याच्यावर. आता तो विषय मी घेत नाही त्याने. आणि तो त्या अवस्थेत गेल्यानंतर ते एक स्तंभ अवस्था म्हणून एक असतं. स्तंभ रोमांच 8 अवस्था आहेत त्याच्यातली. तो माणूस स्टँडस्टिलमध्ये होतो. तर त्या अवस्था प्राप्त झाल्यानंतर थोडा वेळाच्यानंतर लोक म्हणले हा माणूस इतका म्हणजे ओळखत होते ते हा इतका वेळ कसा काय बसला. म्हणून त्यांना उठवण्यासाठी एका माणसाने त्यांना स्पर्श केला, त्याला विजेचा शॉक बसला. म्हणजे तो किती परम अवस्थेत गेला होता म्हणून. आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनात पण असा भाव आहे की त्यांना पण ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही अवस्था आपण दुसऱ्याला द्यावी. म्हणून त्यांनी दुसऱ्याला स्पर्श केला तर त्याचं सगळं अष्टांग वेडवाकडं होऊन गेलं. कारण त्या माणसाची तयारी तेवढी झाली नव्हती. त्याला रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांची चांगली कारणउघाडणी केली. ते म्हणाले ते तुझी जोळी भरल्याशिवाय तू इतरांना वाटायला सुरुवात करू नको वगैरे वगैरे. तर अशा अवस्थेला त्याला प्राप्त करून दिले. म्हणजे सहवासात जे जे आले त्यांना परम अवस्थेला त्याला भास्कर बुवा जे होऊन गेले त्यांना मला थोडासा सहवास असा नाही मिळाला पण दर्शन मात्र त्या ठिकाणी झालं होतं आणि या हकीकती पण कळल्या होत्या. असे अनेक साधू सत्पुरुष त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. शिक्षण फक्त 12वी, संस्कृत ग्रंथ वाचन, ग्रंथलिखाण, शंकराचार्यांच्या समोर प्रवचन करण्याचं त्या ठिकाणी शंकराचार्यांनी स्वतः सांगितलं की हे अवतारी पुरुष आहेत, तुम्ही माझ्या नमस्कार करू नका, त्यांचे नमस्कार करा. असं आमच्या शंकराचार्य सांगतात, तुम्ही विचार करा. इतक्या परमावस्थेत गेले. पुण्याचे गुळवणे महाराज पण त्यांच्या सहवासात होते. त्यांनी पण त्यांच्याकडून काही अडचणी समजून घेतल्या वगैरे वगैरे. असं उत्तम कार्य करत त्यांनी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे देवविसर्जन केलेलं. तर सत्पुरुषांचं आपण ज्यावेळेला स्मरण करतो त्याला आपल्याकडं पण काहीतरी पुण्य मिळतं. तसं आपल्याला पण हे काहीतरी त्यांच्या स्मरणाने पुण्य मिळालेले आहे. त्या पुण्याने आपल्या सगळ्यांना काहीतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडो अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये माझी सेवा संपतो. कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.